संघांचा पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतोय आजच्या रात्रीतील पहिला चेंडू मैदानामध्ये फेकला जाईल. एका बाजूला आयोजकांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय कोंडिचवाडी. या दोन संघादरम्यान नक्कीच चांगली लढत पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ एकाच विभागातील दोन्ही संघांना मात्र पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. पहिला चेंडू अप्रॅकर आपण पाहू शकाल. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षण चेंडू येईपर्यंत मात्र 3 तिगाडा आणि काम बिगाडा. झेल सोडलाय प्रवीण या फलंदाजाचा. या झेलची किंमत कितपत मागात पडेल येणारी वेळ आणि काळ भरपूर काय सांगून जाईल कोंडिचवाडी संघाला. जर का प्रॉपर कॉलिंग झालं असतं तर नक्की झेल टिपला असता. प्रवीण सारखा प्रमुख फलंदाज बादी झाला असता, 2 धावा वाचल्या असत्या. मात्र क्रिकेट म्हटला तर अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. जरतरला महत्व दिले जात नाही. या झेल सोडला गेला आपण पाहतोय फलंदाज प्रवीण जुगरेचा. या झेलची किंमत कितपत महागात ठरेल आपण पाहतोय. येणाऱ्या गोलंदाजावरती तेवढंच आक्रमण केलं जाईल का. गोलंदाजी मात्र कौतुक करावं. अजयनं पहिला चेंडू जबरदस्त फेकला होता, मात्र त्यावरती क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही. या नेक्स्ट बॉल अतिशय भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि मैदानामध्ये डॉट चेंडूची सांगता पाहतोय आपण मैदानामध्ये आपण पाहू शकाल. कारण पॉवर सर्कलचे षटक इथून या षटकामध्ये जर का चांगली गोलंदाजी दाखवली तर नक्कीच फलंदाजावरती पूर्णपणे दबाव निर्माण केला जाईल. समोर फलंदाज प्रवीण जुगरे ऑन स्ट्राईकवरती. पुन्हा एकदा कमालीचा फटका मेन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तोपर्यंत आपण पाहतोय मिडॉन मधून तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झाला मैदानामध्ये. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 3 चेंडूच्या अखेरीस 3 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. जरूर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण करणाऱ्याने विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासावर चांगली गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत 3 चेंडू सुरेख फेकी केलेत मैदानामध्ये. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध आपण पाहतो गॅप भरपूर मोठी. चेंडूखाली क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत मात्र एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केले गेले आणि दुसरीचा प्रयत्न 2 धावा सुद्धा मैदानामध्ये कंप्लीट केल्या गेल्या. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. अद्यापर्यंत डबल सिंगल साठी संघर्ष केला जातोय, कारण त्याचं एकमेव कारण गोलंदाजी तेवढी सुंदर होते. आपण पाहतोय अजय या गोलंदाज माध्यमातून अद्यापर्यंत 4 चेंडू मात्र कमालीची गोलंदाजी सादर केली मैदानामध्ये. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. या मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण चेंडू खाली मात्र पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. या चुका मात्र आपल्याला अंतिम क्षणामध्ये फार मागात पडतील. आपण पाहतोय दुसऱ्यांदा जीवदान मिळाले. आपण पाहतोय पहिला झेल सोडला होता प्रवीण जुगरेचा, त्यानंतर नरेश जुगरेचा झेल सोडलाय. गोलंदाजी जबरदस्त होते मैदानामध्ये, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही. या त्या कारणास्तव थोडासा का होईना बॅकफुटला आपण पाहतोय कोंडिचवाडी संघाला. अद्यापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावपुस्तकात लागल्या गेल्या. जरूर चांगली गोलंदाजी होते, मात्र 2 झेल सोडले. दोन्ही फलंदाज जीवदान मिळाले. मात्र इथून आक्रमण करावं लागेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॅटचा पेस खोलला जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षण मात्र यावेळेस कोणत्याही प्रकारे चुकी करणार नाही. लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना धामणे टीमला 7 या धावसंख्येवरती. पॉवर सर्कलचं षटक समाप्त झालंय. अद्यापर्यंत जरूर चांगली गोलंदाजी दाखवली आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला दीपक खंडवी हा फलंदाज आपण पाहतोय. पहिला झटका नरेश जुगरेच्या स्वरूपात लागला गेला. आपण पाहतोय चांगली सुरुवात करायची होती, मात्र चांगली सुरुवात करू दिली नाही. या चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आपण पाहतोय गोलंदाज अजय खंडवीच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती नानू निरगुडा या गोलंदाजाचा वापर केला जातोय. कमालीचं पॉवर षटक राहिला गेला. आपण पाहतो कोंडिचवाडी संघाच्या माध्यमातून अक्रॉस द लाईन कमालीचा फटका आपण पाहू शकाल. फाईन लेग रिजन मधून मात्र चेंडू अडवणं मुश्किल होईल. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय पहिला दमदार चौकार प्रवीण जुगरेच्या बॅटमधून. मात्र जिथून प्रवीण जुगरेचा झेल सोडला तिथून मात्र विस्फोटक खेळी साकारत असताना मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र नानूचं स्वागत केलं आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा अप्रॅकर मात्र शरीराचा वेध घेणारा प्रॉपर टायमिंग करू शकला नाही.
आणि कमबॅक करत असताना चौकार आल्यानंतर लगेच त्याचं प्रत्युत्तर मैदानामध्ये दिलं गेलं गोलंदाज नानूच्या माध्यमातून आणि डॉट चेंडू सांगता. कारण चौकार आल्यानंतर गोलंदाजामध्ये क्षमता असली पाहिजे, मोठे पटके आल्यानंतर कमबॅक करून देण्याची, आणि ते चित्र मैदानामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा मात्र कमालीचा वेगवान चेंडू अपील पाहायला मिळाली. अपीलनं मात्र पंचांनी उचलून धरला गेला. पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना धामणी टीमला. तर विकेट नसणार आहे का? निश्चित स्वरूपात डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाजी करत असताना कोंडिचवाडी संघाच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं दोन्ही संघ एकाच विभागातील आणि दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहीत असतील, आणि तेच आपण पाहतोय मैदानामध्ये. जबरदस्त गोलंदाजी अद्यापपर्यंत मात्र चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना नानूला पाहतोय. पुन्हा एकदा प्रचंड वेगवान चेंडू. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये. इथून मात्र डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागेल. धावफलक मात्र चालू ठेवावं लागेल, आणि जर का अशा रीतीने डॉट चेंडू मैदानामध्ये खेळले गेले तर नक्कीच बॅकफुटला फेकला जाईल धामणी संघ. पुढचा चेंडू कमालीचा फटका आपण पाहू शकाल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात असेल, कोणत्याही प्रकारे चुकी नसणारे, आणि टिपला जातोय झेल. संपेल प्रवीण जुगरेचा खेळ. लागेल दुसरा धक्का. डीजे अद्यापपर्यंत मात्र चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. कारण दोन धक्के खूप स्वस्तात लागले गेलेत. आपण पाहतो बॅटिंग करत असताना धामणी टीमला अद्यापपर्यंत 11 धावा धावपल करता लागल्या गेल्यात. या षटकातील विचार केला गेला 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी. एक चौकार पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर सुद्धा उर्वरितचे 5 चेंडू कमालीचे फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय नानू निरगुडाला. अद्यापपर्यंत मात्र या षटकातील अंतिम चेंडू मैदानामध्ये फेकला जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहतोय अमर खंडवी. आज जर का धामणी संघाचा विचार केला गेला कुठेतरी का होईना रणनीती चुकली की काय हे सुद्धा पाहावं लागेल. कारण घरच्या मैदानावरती खेळ करत असताना पूर्णपणे निराशा दाखवली. सलामीला पप्प्या पारदीला येणं फार महत्वाचं होतं, मात्र अद्यापपर्यंत मैदानामध्ये दाखल झालं नाही. नवीन फलंदाजाला संधी दिली जाते, मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना कोंडिचवाडी संघाला पाहतोय. पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, आणि तोपर्यंत सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलं गेला आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केले जातात. आणि या 2 धाबीने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय अद्यापपर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 13 धावा 2 गडी बाद असताना. जरूर चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. कारण कालच्या रात्रीचा विचार केला गेला पहिलाच सामना आपण पाहिला होता खैरवाडी आणि वाजापूर या 2 संघादरम्यान लो स्कोरिंगचा सामना होता. 37 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि खैरवाडी संघाने मात्र डिफेन्स केले होते आपण पाहतोय. मात्र इथून कशा रीतीने रणनीती आखली जाईल घरच्या मैदानावरती खेळ करत असताना धामणी संघ अद्यापपर्यंत मात्र संघर्ष करत असताना. कारण एक चौकार आपण पाहिला प्रवीणच्या बॅटमधून, मात्र प्रवीणला जास्त वेळ मैदानामध्ये थांबता आलं नाही आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना कोंडिचवाडी संघाला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती अर्जुन दोरेला पाहतोय. तिसरं षटक पहिला चेंडू फेकला जाईल समोर दीपक खंडवी. तेवढाच एक विस्फोटक फलंदाज, मात्र तोपर्यंत आनंद कारपेंडा उचलून चेंडूची फेकी केली जाईल. तोपर्यंत एक सिंगल धाव. इथून मात्र डबल सिंगल साठी अद्यापपर्यंत मात्र संघर्ष पाहायला मिळतो मैदानामध्ये. मात्र इथून जर का हवाई प्रहार करायला सुरुवात केली तर नक्कीच चांगली धावसंख्या बनवावी लागेल. कारण पहिलाच सामना फार महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. कारण आपण पाहतोय 10 संघ आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॅटच्या मधोमध मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाही या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. तिसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना धामणी टीमला. अद्यापपर्यंत मात्र अप्रतिम बोलबाला राहायला गेला आपण पाहतोय. निर्णय चुकला की काय हे सुद्धा आता पूर्णपणे विचारात पडले असतील आपण पाहतोय धामणी संघाचा संघ नाही. कारण प्रथम नाणेफेकी जिंकली होती. जर का क्षेत्ररक्षण घेतलं असता तर मात्र या ठिकाणी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र धाडसी निर्णय स्वीकारला आणि कुठेतरी का होईना मात्र अंगलट येत असताना अद्यापपर्यंत आपण पाहतोय. कारण पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय कोंडिचवाडी संघाचा विचार केला गेला. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते. आपण पाहतोय शुभागमन झालं गेलंय आकाश सर शेळके यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. कालची रात्र पूर्णपणे अक्षरशः गाजवली त्यांच्या आवाजानं. आज सुद्धा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आपण पाहतोय. मात्र तेवढाच चांगला सामना मैदानामध्ये रंगला जातोय. विचार केला गेला तब्बल 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय पप्प्या पारदी. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. फार मोठ्या अपेक्षेनं मात्र प्रेक्षक वर्ग या फलंदाजाकडे पाहत असतील. कारण अद्यापपर्यंत पूर्णपणे बोलबाला राहिला गेलाय कोंडिचवाडी संघाच्या गोलंदाज माध्यमातून.
पुन्हा एकदा मात्र ऑल ऑन द कार्पेट ऑन साइडला मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतो, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि तोपर्यंत एकेरीला दुहेरीमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये. आणि तोपर्यंत पाहावं लागेल खराब फेकी. आणि या 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले अद्यापर्यंत. पहिल्या पूर्वार्धातील जर का विचार केला गेला अद्यापही मात्र या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून मात्र जर का आक्रमण करायला सुरुवात केली तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी केली जाईल. कारण 4 षटकांचा सामना पाहतो. या 4 षटकामध्ये जर का 40च्या आसपास जाण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. कारण दामणी संघाची सुद्धा गोलंदाजी तेवढीच ताकदीची आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. मात्र इथून जेवढी चांगली धावसंख्या बनवाल तेवढी उत्तरार्धामध्ये गोलंदाजीसाठी पोषक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र बॅटचा फैस खोलला जातोय. मिड ऑन क्षेत्रामधून चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. हा येतोय दमदार चौकार. विचार केला गेला या सत्रातील हा दुसरा चौकार आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जर का चांगली गोलंदाजी दाखवली आणि तिथून मात्र अद्यापर्यंत पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना आपण पाहतोय. मात्र इथून पप्प्याला मात्र कुठेतरी का होईना 1 डाऊन साठी जरी मैदानामध्ये दाखल झाला असता तरी सुद्धा चांगली धावसंख्या पाहायला मिळाली असती. मात्र आज यंग फलंदाजाला मात्र संधी दिली मैदानामध्ये आपण पाहतोय आणि त्याचा मात्र कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय धामणी संघाला. अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. पुढचा चेंडू कमालीचा फटका फक्त हुक केला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. हा येतोय पहिला बिग हिट षटकार. या षटकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 26 धावा धावपुस्तकावरती आपण पाहतोय. ज्या धावांचा वेग थांबला होता त्या धावांचा वेग मात्र या ठिकाणी यायला सुरुवात झाली गेली. कारण मी सुरुवातीला उल्लेख केला होता पप्प्या पारदीला मैदानामध्ये लवकर येणं फार महत्वाचं होतं. मात्र 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये आल्यानंतर अद्यापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय आणि तब्बल 12 धावेचे योगदान आपल्या टीमसाठी एक चांगली खेळी साकारत असताना. कारण सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय आणि आज तेच आपल्या टीमसाठी करत असताना कारण पूर्णपणे संकटामध्ये सापडलं होतं दामणी संघ. आणि इथून मात्र थोडंसं का होईना मात्र संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज अर्जुन दोरेला पाहतोय. पुन्हा एकदा मात्र शरीरापासून लांब ठेवलं चेंडूला लाईन खराब पंच आम्हाला इशारा करतील. अवंतरच्या स्वरूपात मिळेल सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 27 धावा धावपलकर लागले गेले. अद्यापर्यंत चांगली धावसंख्या जरूर मानवल्या गेले. कारण तिसऱ्या षटकातील अद्यापही उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. या चेंडूवरती जर का चांगला फटका आला तर नक्की चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. अप ट्रॅकर कमालीचा फटका आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला फेकून दिले आपण पाहतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. हा दमदार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 31 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पप्प्याचं कौतुक करावं लागेल कारण 4 चेंडूचा सामना केला 16 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि हे षटक थोडंसं का होईना मागडे राहिलं गेलं अर्जुन दोरेच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केले होते आपण पाहतोय आणि तिथून मात्र पूर्णपणे अद्यापर्यंत मात्र चांगली बॅटिंग साकारले मैदानामध्ये. मात्र अद्यापही अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल आपण पाहतोय. टीम मीटिंग घेण्यास भाग पाडला गेला त्याचं एकमेव कारण आपण पाहिले. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केला गोलंदाज अर्जुन दोरेच्या माध्यमातून. तर बघा सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळेल. गाडेश्वर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वरोसा. दोन्ही संघांसाठी विनंती असेल टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचं आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धातील जर का विचार केला गेला 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा धावपुस्तकावरती लागले गेल्यात. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजेश शेंडेला पाहतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी कमालीचा फटका आपण पाहतोय. अलकेश हाताना मात्र ऑनसाइडला खेळून दिलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. तिसरीचा प्रयत्न केला जातो पाहावं लागेल. कमालीची रनिंग पाहू शकाल आपण. आणि तोपर्यंत 3 धावा मैदानामध्ये पळून काढल्या गेल्यात आणि 3 धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल 34 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फार कमी धावसंख्या होती आपण पाहतोय. विचार केला गेला फक्त 13 धावा आपण पाहिल्या होत्या 2 षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण करायला सुरुवात केली. कारण मैदानामध्ये पप्प्या हा फलंदाज अद्यापर्यंत आपल्या बॅटच्या जोरावरती चांगली दादागिरी प्रस्थापित करत असताना मात्र इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाज विचार केला गेला राजेशच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली अद्यापर्यंत. मात्र इथून जर का हे 4 चेंडू चांगल्या रीतीने फेकी गेले तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी पाहायला मिळेल. व्यासपीठावरती मात्र पाहुण्यांचं शुभागमन झालंय. पाहुण्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. अद्यापर्यंत
मात्र हे 4 चेंडू कशा रीतीने फेकी केले जातील गोलंदाज राजेशच्या माध्यमातून हे सुद्धा पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते. अंतिम षटकामध्ये हाणामारी करणं फार महत्वाचं होतं, मात्र त्या रीतीनं मैदानामध्ये गोलंदाजी केली जात नाही. या कौतुक करावं लागेल. तिसऱ्या षटकामध्ये जरूर मार बसला होता. आपण पाहिलं गेलं 18 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र चांगलं कमबॅक करत असताना मात्र इथून उर्वरितचे 3 चेंडू कशा रीतीने फेस केले जातील समोर पप्प्या पारदेला पाहतोय. ऑल ऑन द कार्पेटना मात्र खेळून काढले जाते. तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानामध्ये आणि सिंगलच्या पुढे मात्र काही मिळणार नाही. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा धावपलकर लागल्या. अद्यापपर्यंत चांगली धावसंख्या जरूर मानावं लागेल. मात्र पहिल्या पूर्वार्धातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडू गणित जर का एखादा चांगला बेगीट पाहायला मिळाला तर नक्कीच चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. समोर फलंदाज दीपक खंडवी ऑन स्ट्राईक वरती. बॅटची इनसाइड एज. विकेट किपर चेंडू खाली मात्र कोणत्याही प्रकार चुकी करणार नाही. या लागणारा 4था धक्का बॅटिंग करत असताना दामनी टीमला. दीपक खंडवीला मात्र मैदान सोडावं लागलं. अद्यापर्यंत मात्र पहिल्या पूर्वार्धातील अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानामध्ये फेकला जाईल. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कारण अंतिम चेंडू मैदानामध्ये फेकणं बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहतोय. बाळू बसमाला मात्र दाखल केले गेले. अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानामध्ये फेकला जाईल. गोलंदाज राजेशचं कौतुक करावं लागेल. स्लॉगरचं षटक आणि त्यामध्ये मात्र हाणामारी करू दिली जात नाही. या जबरदस्त गोलंदाजी आणि कमबॅकिंग षटक हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 चेंडू फेकी केलेत आणि फक्त 4 धावा त्यामध्ये खर्च केल्यात आणि दीपक खंडवीला मात्र मैदान सोडावं लागला गेला. मात्र अंतिम चेंडू या सत्रातील तेवढा सुंदर मात्र मैदानामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न मात्र रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. या सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतोय संघाची टोटल धावसंख्या 36 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात आणि येणारे 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल आपण पाहतोय कोंडिचवाडी टीमला. जसा सामना कालच्या रात्रीमध्ये पहिला सामना झाला होता 37चं टार्गेट होतं आपण पाहतोय आणि तो सामना मात्र लो स्कोरिंग झाला होता आणि तसाच सामना मैदानामध्ये रंगला जातोय आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि तब्बल 37 धावसंख्येची गरज असेल. जसे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपल्या समोर मायक्रोफोनवरती आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. द व्हॉइस ऑफ चिंचवली आकाश सर सडके यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू डीजे. तर बघा गाडेश्वर संघाचा संघनायक आणि वरोसा संघाचा संघनायक टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचा आपल्या साठी शेवटचा कॉल असेल. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक असं स्वागत करीत आहोत. गाडेश्वर आणि वरोसा या 2 संघाच्या दरम्यान पुढील सामना असणार आहे. गाडेश्वर टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. वरोसा या संघाच्या संघनायकाला अंतिम कॉल आहे, शेवटचा पुकार. टॉस साठी आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार मानाचा मुजरा. ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ, ज्या राजानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राज शिवछत्रपती महाराज, आणि ज्या वारसदाराने स्वप्न अंगाखांद्यावरती पेळलं ते राज शंभू छत्रपती महाराज, या तीनही महामानवांना त्रिवार मानाचा मुजरा. मूर्तिकेचे पवित्र तव राखील हिंदवी स्वराज्य तव साकारिले, अरे गरजोनिया केलासी हिंदोस्तव साजरा, शिवराया तुझ माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आता इथून त्यांना नमन करत मैदानाच्या आतमध्ये तुम्हा सगळ्यांना मी घेऊन चालतोय, जिथे कोंडीची वाडी वर्सेस धामणी या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतो. आजच्या रजनीमधील हा पहिला सामना आहे. साखळी सोडत मधील पहिला सामना. या दोन संघांच्या दरम्यान एक यजमान आणि एक पाहुणा कलाकार, दोघांमध्ये तुंबळ असं युद्ध. मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून ग्रीन सिग्नल. सेकंड हाफ उत्तरार्ध आणि उत्तरार्धाला होती या सुरुवात. गोलंदाज तयार धामणीच्या माध्यमातून प्रवीण झुगरे, तर फलंदाजीसाठी आता बॅट्समन आलेत अर्जुन दोरे, नानू निरगुडा. ओपनिंग पेअर सलामीवीर, कर्मवीर, धर्मवीर फलंदाज, ताकदवर खेळाडू. अनेक मैदानं गाजवलेली आहेत या दोन फलंदाजांनी. आज जर आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये 36 धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत. 37 टार्गेट येथे सेट करण्यात आलेलं आहे. पहिला चेंडू, काय भन्नाट चेंडू फेकला गेला ते गोलंदाजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. आज घरेलू मैदानावरती खेळतात धामणी संघाचे खेळाडू. सन्मानजनक स्कोर भले उभा राहिला नाहीये, परंतु त्यांच्यामध्ये एक क्षमता चांगल्या, त्यांच्यामध्ये ताकद आहे. ती ताकद आज त्यांना इथे दाखवून द्यावी लागणार आहे. बघूयात काय घडेल काय बिघडेल. येणारी काल आणि वेळ सांगेल. हवेमध्ये असणाऱ्या बॉल आणि पहिली सफलता टीम धामणीला. धक्का धक्का आणि हा मोठा धक्का कोंडीची वाडी. टार्गेट आहे 37चं टार्गेट आज आहे, आणि त्या 37च्या टार्गेटला आज भेदायचं आहे. कशा पद्धतीनं खेळतील हाही प्रश्न जरूर आहे. या प्रश्नावरती काय उत्तरं दिली जातील आणि कशा पद्धतीनं सेकंड हाफचा खेळ होणार. दामणी संघ म्हटलं तर प्रिव्हियस इयरमध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता याच मैदानावरती. अक्षरशः सगळ्यांची मनं जिंकली होती. परंतु तो आपण लहान दामणी संघ पाहिला होता, ज्याच्यामध्ये आपण आमचे RSDJचे प्रोप्रायटर अर्थातच आपण नाना खंडवी यांना पाहिलं. चांगली फलंदाजी त्यांनी केली होती, गोलंदाजी त्यांनी केली होती. परंतु आज सिनियर म्हणजे मोठी धामणी हा संघ त्याच्यापेक्षा वरचढ आहे. त्यामुळं या संघाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित राहील, कारण की आपण जे आयोजन पाहतो त्या आयोजनामध्ये देखील आपण या संघाला पाहतो. जे वाघोबा दामणी संघ मैदानामध्ये गोलंदाजी ते करतात आणि समोर फलंदाजी कोंडीची वाडीची. दांडी गुल, यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड केलाय, यष्टी वाकवली गेली. एक अनमोल असा नजारा, किफायतशीर. या खेळाडूनं अक्षरशः आज इथून जी पहिली 3 चेंडूंची फेक केली त्याच्यामध्ये 2 गड्यांना बाद केलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. दुसरा चेंडू तिथे आपण विकेट पाहिली. त्या विकेटच्या माध्यमातून अक्षरशः आपल्याला पाहायला देखील मिळालं की झेलबादच्या स्वरूपात ती विकेट झाली होती. आणि त्यानंतर आपण नंतर पाहिलं तर तिथून जी गोलंदाजी झाली त्या गोलंदाजीमध्ये एक डिरेक्टली यष्ट्यांना खरं तर उद्ध्वस्त करत त्यानं विकेट संपादन केली.
अजूनही मी म्हणेन कोंडीची वाडी संघाकडे नक्कीच खूप काय आहे. अजून त्यांच्याकडे वेळ आहे. त्या वेळेमध्ये कसे ते खेळतील हे पाहणं महत्वाचं. अजून एक बॉल, क्या बाद आहे, काय गोलंदाजी आहे पा, सगळ्यांची मन, वेगवान गोलंदाजी आणि धारदार गोलंदाजी, चांगली धार त्याला गवसलेल्या, अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, अगदी विकेट इथे संपादन करतोय. आता त्यानं जेलबादच्या स्वरूपात हा धक्का दिला. कोंडीची वाडी संघाला तिसरा करारा झटका. एक या धावसंख्येवरती हे धक्के बसत चाललात आणि पहिल्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद होणं, मी म्हणेन ना, ही जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट खळणारी आहे. आता एवढं सोपं नाही आहे हा सामना जिंकवणं, कारण की अशा विकेट ज्या वेळेला पडतात ना त्यावेळी दडपण येतं आणि या दडपणाखेरीज फलंदाजी करणं म्हटलं तर मग कोणा ऐरागेराचं काम नाही आहे. जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट, या टेनिस क्रिकेट आपण खेळामध्ये पाहिलेलं आहे की कित्येक अशा गोष्टी जिथे घडलेल्या आहेत त्या गोष्टी आपण साकारताना बघितल्या की तिथे त्या गोष्टींपासून मग आढावा घेणं तितकं सोपं बनत नसतं. टीमची धावसंख्या जर पाहायला मिळाली तर आपण धावफलकावरती पाहतो. आता इथून संघ जाऊन पोहोचतोय 1 या धावांकावरून आता 2 धावांपर्यंत ते जाऊन पोहोचलेले आहेत. विकेट एकच धाव, जस्ट विकेट पडली जस्ट प्रिव्हियस बॉलवरती. या पडलेला विकेट थोडा त्रास नक्की देत आहेत टीमला, यात तीळ मात्र शंका नाही आहे. धावफलकावरती एकच पहिलं षटक, अगदी सुपर षटक राहिलं, जिथे आपण पाहिलं की एका षटकाचा खेळ संपला गेला. एका षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या झालेली आहे. टोटल धावबोटावरती 1 गडी बाद झालेत कोंडीची वाडीचे 3 आणि 3 गड्यांचा मोबदला त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये मोजलेला आहे. वेळ मिळते, इनिंग ब्रेक नाहीये, परंतु एका षटकाचा खेळ इथे संपलाय. जाऊयात आपण टॉससाठी. गाडेश्वर आणि वरोसा दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी या. लगेच टॉस बॉक्समध्ये आपण टॉस इथे करत आहोत. गोलंदाज तयार, नरेश झुगरे. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिलेल्या. अखूट टप्प्याचा बॉल, पंच वळतात, वाईटचा इशारा, सुरुवात खराब. जशी सुरुवात आपण पाहिली प्रिव्हियस ओव्हरमध्ये फलंदाजीची खराब झाली होती. वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित केलेला असतो. अर्ध यश तुम्हाला तेव्हाच मिळतं ज्यावेळी तुमची चांगली सुरुवात होते. आता आपण जर पाहिलं तर धामणी संघाला अर्ध यश मिळालेलंच आहे, कारण की ज्या विकेट त्यांनी घेतलेल्या त्या त्यांच्यासाठी अगदी आपण पाहिल्या त्या आल्हाददायक आहेत, त्यात तीळ मात्र शंका नाही आहे. इथे अशी विकेट आपण पाहतोय जाणं कोंडीची वाडी संघाला हे धक्के आता मात्र सोसावे ना, आणि या धक्क्यांपासून सावरणं थोडंसं कठीण होऊन बसलेलं आहे त्यांच्यासाठी. त्या गोष्टींपासून सावरावं लागेल, कुठेतरी बॅकअप द्यावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील, मैदानामध्ये तळ ठोकावा लागेल, संघाला एक आशा द्यावी लागेल आणि संघासाठी मी म्हणेन हिताच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्याच गोष्टी करत असताना फलंदाज अगदी अपरकटचा स्ट्रोक सक्सेसफुल. तडम्यांच्या रिजन मध्ये बॉल सीमारेषा पार, 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, आउट ऑफ दी पार्क आलाय खणखणीत या इनिंग मधील पहिला दर्जेदार सुमधुर चौकार. जबरदस्त आपण खेळाची भूमिका पाहतो. पुढील सामना आहे. पुढील सामन्यासाठी वरोसा टीम खेळाडू आलेत सगळे ऑन द वेत. ठीक आहे, 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळतील तुम्हाला, कारण की आता लॉट्स आम्ही उडवणार आहोत वाजेपूरच्या नाईट स्पर्धेचे, आणि त्यामुळं सगळे खेळाडू मी म्हणेन तुम्ही ते आणा, त्यात तेल मात्र शंका नाही आहे. टॉससाठी या एक कॅप्टन आणि आपण टॉस देखील करणार आहोत. जर टॉससाठी जास्त वेळ गेला तर मग गाडेश्वर संघाला त्याचा बेनिफिट मिळेल, तुम्हाला पेनल्टी बसेल, कारण की कालच्या दिवसामध्ये आम्ही कुठल्याही संघाची गय केलेली नाहीये. क्या बात आहे, काय आवाज होता. 6 रन्स धाव फलकावरती, 6 रन्स ऑन अ बोर्ड आतापर्यंतची धावसंख्या, ज्यामध्ये या प्रिव्हियस बॉलवरती नरेश झुगरेला मिळाली सफलता. वाईड आपण पाहिलं होतं, त्यानं एक चेंडू खरं तर डॉट खेळवल्यानंतर टाकला जरूर होता, परंतु त्यानंतर त्याच्यावरती चौकार आला अपरकटचा, आणि त्या चौकारानं आपण असं बघितलं की धावसंख्या फलक फुललं गेलं, परंतु त्यानंतर जी आशा इथे मैदानाच्या आतमध्ये वर्तवली गेली होती
आणि त्याच खरं तर खेळाडूला नरेश जुगरेनं जेलबादच्या स्वरूपात बाद केलं आणि हे फुलणारं फुल उकडलं गेलं. धक्का बसला टीमला. सहा रन्स धावफलकावरती 6 ऑन अ बोर्ड. आज असं वाटलं की धावा बनल्या नाहीत कोंडीचीवाडी संघासमोर घुटणे टेकतोय की काय, परंतु तसं काही घडलं नाहीये. ज्या पद्धतीनं गोलंदाजी पाला मिळतात ती जबरदस्त आहे. डिफेन्स केलाय, फॉलो थ्री मध्ये बॉल, गोलंदाज नरेश जुगरे बॅक टू द बॉलर गेलेत आणि आपलं काम चोखरीत्या बजावतायत. चांगली खेळाची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून इथे पाहत आहोत. अगदी सगळ्यांची मनं जिंकतात. आज त्यांच्या अंतर्गत आपण चांगला खेळ देखील इथे बघत आहोत. जर आपण षटकांचा आढावा पाहिला, अहवाल पाहिला तर दोन जी षटकं आहेत त्या दोन्ही षटकांमध्ये चांगली कामगिरी झालेली आहे. यॉर्कर लेनचा बॉल जातोय लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये, सीमारेषा पार. कोंडीचीवाडी संघासाठी आलाय मच निडेड नशिबाचा चौकार. 4-4. षटकामध्ये एकच रन आली. दुसरं षटक तेही सुंदर राहिलं नरेश जुगरेचं. त्यानं चांगलं बॅकअप दिलं. 2 चौकार, 1 सिंगल खर्च झाली. वाईटच्या स्वरूपात 9 आल्या. 10 रन झालात. आता अंतिमचे 12 चेंडू बाकी आहेत आणि अंतिमच्या 12 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी टीम कोंडीची वाडीला गरज आहे 27 धावांची. तिसरं षटक घेऊन गोलंदाज विजय खंडवी. क्या बात आहे. सुरुवात इतकी धमाकेदार करतायत गोलंदाज की मग त्यांना तिथे थोडं पाठबळ मिळत आहे. कोंडीचीवाडी संघ कदाचित या चुका करून बसलेला आहे, कारण की ओव्हरचा जो पहिला बॉल आहे ना त्या बॉलवरती जर चांगली सुरुवात झाली ना तर मग धावा येतात अक्षरशः. आणि जर ती सुरुवात खराब झाली तर मग गोलंदाजाला पाठबळ मिळतं, त्यांना ताकद मिळते आणि त्या ताकदीचा ते फायदा उचलतात. फ्रंट फूट लावून खेळायचा निर्णय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्कच नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. इन स्विंगचा सुलतान, गोलंदाजीचा तोफखाना आणि फिरकीचा जादूगर, फिरकीपट्टू गोलंदाजी विजय खंडवीच्या माध्यमातून. माझ्या बोटात जादू आहे, बघा बघा बघा. आणि फलंदाजांना बघावं आणि फक्त बघतच राहावं. इतकी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर तिरप्या रेषेमध्ये वलन, हलवारपणे चेंडू अलगद आत जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन क्लोन डिलिव्हरी. अलीकडच्या कालामध्ये विज्ञानानं केलेली प्रगती आणि क्लोन ही संकल्पना आपण पाहिली, म्हणजे एकाच सजीवासारखा दुसरा सजीव निर्माण करणं. आपण जर पाहिलं तर हुबेहूब तसाच प्रतिकृती असलेला, मग एका वनस्पतीपासून तशी सेम टू सेम दुसरी वनस्पती इव्हन क्लोन करून एक वेगळी वनस्पती तयार करणं, ही क्लोन संकल्पना. इथे आपण पाहतो तशी संकल्पना अंमलात आणली गेली, परंतु त्यानंतरचा बॉल मात्र कुठली दादागिरी खपून घेतली नाहीये. बॅकफुटला गेले, फलंदाज होते तिथे राजू दोरे आणि बॅकफुटला गेल्यानंतर बॉलवरती एक चांगली चपराट लगावली. फाईनच्या रिजन मध्ये स्ट्रोक खेळला. 1 बाउन्स बॉल देखील सीमारेषा पार दाखल झाला. 4 रन बऱ्याच कालावधीनंतर टीम कोंडीची वाडीसाठी आलेल्या आहेत. चौकार इथे प्राप्त केला त्यांनी. 4 रनसह टीमच्या धावसंख्या पुढे. धावफलकाला आकार समीकरणामध्ये बदल. एकूण धावा धावफलकावरती 14, 14 ऑन अ बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आता इथे लागलेल्या आहेत. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगला खेळ
निष्णात शिकारी गोलंदाज जरूर आहेत, परंतु फलंदाज देखील कमी नाहीयेत. आणि तेच सांगत असताना त्यांचा एक जबरदस्त खेळ, पारदस्त भूमिका त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट ना. आखूड टप्प्याचा बॉलला खेळलेत तिकडे. पुन्हा एकदा फाईनचा फिल्डर येणार. एक रन कंप्लीट केली. मिस फील्ड इज हेअर अँड एक्स्ट्रा रन्स इज देअर. तिसरा धावेचा हा प्रयत्न आहे आणि नकार दिला गेला. आय थिंक ही धाव देखील झाली असती, परंतु जोखीम पत्करायची नव्हती. नॉन स्ट्रायकर यांच्या फलंदाजाला त्यांनाही माहिती आहे की विकेट गेलेले आहेत. स्वप्नील बिझी झालेत आमच्या चॅटिंग. त्यानंतर या गोष्टी महत्वाच्या आहेत. हल्ली मुलगी मिळत नाहीये. स्वप्नील त्याबद्दल मी चर्चा करत नाहीयेत, परंतु स्वप्नील दादाशी चॅटिंग करता आणि दादाचं नाव त्याने एक बदामानं सेव्ह केलेलं आहे. स्वप्नील हवाले. अब तुम्हारे हवाले वतन साथियो. गोलंदाज तयार होतील. ओव्हर द विकेटना पुढील बॉल. आखूड टप्प्याचा बॉल. पंचांकडून वाईटचा इशारा. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी हेरला अँड इट्स अ वाईट बॉल कॉल. अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये. चंदू दादा वाघमारे आल्यात. दाढी वाडी आज सगळे शेविंग मध्ये. माईच्या बद्दल काय सांगायचं. हवेमध्ये असणार आहे. व्हॉट अ जेल. क्या बाद आहे. फर्स्ट स्लिप लावतोय खेळाडू. चांगला जेल आणि हा मोठा धक्का टीम कोंडीचीवाडीला. क्या बात आहे किरण डुमना सर. भोंगा कलाकार नाव द्यावं लागेल. आपण काटाईची स्पर्धा पाहिली, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्याच्यामध्ये आपण ते सौदामिनी नाव होतं बघा. ते आय थिंक बाहुली बनवली होती. तिला मोठे पाय होते बांबूचे. त्यानंतर ती चालायची. इकडे भोंगा कलाकार पाहायला मिळतात. चेरवलीची जत्रा भरलेली आहे का असे सांगतायत आमचे किरण दादा. आपण धाव फलकावरती पाहतोय. 17 झाले टोटल. 17 रन्स ऑन अ बोर्ड. आता उर्वरित शेवटचे 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. अगदी या मैदानाचा आराखडा त्यांना माहिती आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा त्यांनी उचललेला आहे. मी म्हणेन चांगली त्यांची खेळाची भूमिका पाहायला मिळते. चांगली फलंदाजी आणि त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये देखील तीच दहशत आणि तोच दरारा त्यांनी ते कायम ठेवला. असं वाटलं की लो स्कोरिंग मॅच आहे. कदाचित हा सामना निसटेल की काय. धामणी संघाच्या बाजूने घरेलू मैदानावरती खेळतात, परंतु एखाद्या संघाला त्यांच्या घरेलू मैदानावरती जाऊन हरवणं म्हटलं तर मग लोखंडाचे चणे चावण्यासारखी गोष्ट असते. एवढं सोपं नाहीये कुठल्या संघाला. ऑस्ट्रेलिया संघ पाहिला, त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हरवणं म्हणजे कुठल्या संघाला जास्ती फार जमलं नाहीये. MS धोनी आपण कॅप्टनशिप सोडली तर. हवेमध्ये असेल बॉल. फिल्डर तिकडे आणि चांगला जेल, चांगला जजमेंट. बॅट्समन आउट. अजून एक धक्का टीम कोंडीचीवाडीला. दीपक खंडवे पहिल्याच बॉलवरती विकेट आणि पहिल्याच बॉलवरती हा खरं तर धक्का देत असताना खेळाडूला आपण पाहिलं. सुरुवात दमदार झाली. आता 5 चेंडू येणारे बाकी आहेत आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. हाही चेंडू चांगला आहे. फिल्डिंग साठी तिकडे फिल्डर धावत गेलेत. एक रन आपण पाहतोय सहजरित्या कंप्लीट करतात. गोलंदाज स्वतः गेले होते. एक धाव वाचवणं किती महत्वाचं त्यांना माहिती आहे, कारण की आपण अशा सामन्यांना देखील बघितलेलं आहे की जिथे 6 मध्ये 20 हवे असताना 3 मध्ये 18 आल्यानंतर देखील धावा चेस झालेला. टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ, बायकांसारखे रंग बदलणारी विकेट पट्टी, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडलेल्या आहेत. कधी कुठला रंग दाखवतील ना याचा आपण जराही नेम बांधू शकत नाही आहोत. मी विकेट पट्टीचं बोलतोय. धाव फलकावरती एकूण झाल्यात 18. 18 रन्स ऑन अ बोर्ड. आतापर्यंतची धावसंख्या. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर आता इथून खेळण्यासाठी होतील तयार. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आता दीपक खंडवी. येणारे शेवटचे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज जिंकण्यासाठी कोंडीचीवाडीला. हाफ ट्रॅकरचा बॉल पुश करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. इथं विकेट गहाल करावी लागेल. धावचीच्या स्वरूपात हा धक्का बसेल टीमला आणि रन नाहीये का.
बेल्ट्स पडली नाहीये का? स्ट्राईक नाही, बेल्ट्स पाडली नाही म्हणजे नॉट आउट आहे. 1 रन आहे ना? ओके, 1 रन इथे मिळेल आणि आता 18ची गरज असणार आहे. येणारे बॉल बाकी आहेत 3. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेण्यासारखंच समीकरण आहे. कारण की आता जर इथून 3 बॉलमध्ये 3 हिट जर आले, जेणेकरून किंबहुना जर असे फटकेबाजी झाली ना, तर मग हा रनआउट का घेतला नाही प्रश्न जरूर विचारला असता खेळाडूला. इथे चांगला चेंडू, धामणी संघ अगदी आता हा सामना आपण पाहतोय त्यांनी हलक्यात सोडलेला. ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी होते मी म्हणेन का सोडू नये, कारण की चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठे फटके ज्यामध्ये आपण फक्त 1 चौकार पाहिला होता, 2 चौकार आले होते आय थिंक, आणि त्यानंतर मोठे फटके आलेच नाही. 1 थर्ड मॅन मध्ये आला, 1 फाईन लेग मध्ये आला आणि त्यानंतर जास्तीत जास्त डॉट बॉल त्यांनी फलंदाजांना केलेले. धामणी या संघाला आपण पाहतोय कोंडीची वाडीच्या अगेन्स्ट चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीमधून. फलंदाजीमध्ये आज अगदी तिथेही चांगले खेळले, परंतु गोलंदाजीमध्ये चांगला खेळ. ओहो क्या बाद आहे, सामना जिंकलाय. वेल प्लेड. घरेलू मैदानावरती खेळत होत्या, मैदानाचा आराखडा माहिती होता. इतक्या आसानीमध्ये हा सामना आम्ही कोंडीचीवाडीला देणार नाहीयेत हे सेकंड हाफ मध्ये सांगत असताना 37 डिफेंड केल्या आणि या सामन्यामधून विजय घोषित झालेला संघ ठरलाय जय वाघोबा क्रिकेट संघ.